बघा किती मजा झाली. एक स्वामींची मूर्ती आहे. अरे ह्या माणसाचं मेन काम हे आहे. आणि सगळ्यांना वाटलं आम्ही व्हिडिओमधून पैसे कमवतो नाही त्याच्या. गुड मॉर्निंग. तर आत्ता उठले आहे, अजून चहा नाश्ता पण नाही केला आहे कारण का उठायला लेट झाला. 11:15 झाले, 10 वाजता जाग आली तर पहिली मी जेवणाला लागले. तर आज पुरणपोळ्यांची आमटी केली आहे आणि काल मी पुरणपोळ्यांचं वाटून ठेवलं होतं रात्रीच आणि इकडे पुरणपोळ्या बनवते आता. नाश्त्याला पण होतील, दुपारी नाश्त्याला पण होतील, दुपारी जेवणाला पण होतील. अजून भात करायचा आहे, भाजी करायची आहे. तर चला कामाला लागते. तर संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललो आहे दादरला. सकाळी जेवण केलं, त्यानंतर खूप सारी कामं होती माझी बाकी, तर व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. आणि आता निघालो आहे दादरला फिरायला कारण का 2-3 दिवसांनी क्रिष्काचं स्कूल पण चालू होईल. संकेत ही लोक चालले होते दादरला, बोलतात वहिनी तुम्ही पण चला आमच्यासोबत. म्हणजे चल क्रिष्का आपण फिरून येऊ, आहे की नाही बाबू. हां हिचं चालू होतं कुठे बाहेर गेलं, तू इकडे काय नाही घेत तिकडे काय नाही घेत, चला चलो. हां कुठे आहे त्याला एक ॲडजस्ट कर, बघू आपण पुढे. तर चल रडला जाऊया का तिथनं. तर खूप वेळ उभे राहिलो, टॅक्सी मिळाली नाही, शेवटी कॅब बुक करावी लागली. कुठे गेले ते. हां 300 रुपये मागवलं ना. तर फायनली आम्ही दादर चौपाटीला पोचलो आहे. चला होय चलो आता क्रॉस करायचं. चलो. एका चोराला भूक लागली आहे, चोर दुकान शोधतोय. काय चला मी देते बाबू खायला, चौपाटीला देते ना तुला बाबा. तर क्रिशिकाला भूक लागली आहे, गाडीत बसल्यापासून मम्मी भूक लागली आहे, तिला आता काहीतरी भरवते. चला पहिले हे लय काढायचे, छाप मेहंदी आणि हे असं ब्रेसलेट. चला. ओ हा बसायचं आहे. हां मोठं आहे ना बाई, इथे पण हॉर्स आहेत. शिवाजी पार्कला खूप वेळा आलो पण चैत्यभूमीला मी पहिल्यांदा आली आहे. हे बघा भरपूर आहे पब्लिक. वैभवशाली दादर. काय क्रिशिका काय बघा किती मजा झाली. मस्त समुद्र, तर समोर मस्त सिलिंग दिसतोय. समुद्र एवढा समुद्र. तर मी इथे शांत बसली, मस्त वाटते. आणि हिला बलून पाहिजे. पप्पा येतोय, थांब 5 मिनिटं. किरण पण येतोय आता. जा तू जा जा, हात सोडू नकोस, नीट जा. तर किरण आलाय समोर ना, काय तर तिकडे व्हिडिओ बनवतो. आत्ताच तर मगाशी आलो, खूप लेट झालं यायला. तुला परत बुकिंग आहे मग बस नाही ते. चल एक चल. का घेतलंस तुला मी सांगितलेलं ना. बघू अय्या ही बघ काय घेऊन आली, दिसत नाही चालू का. तर थोडा वेळ तिथे चैत्यभूमीच्या इथे बसलो आणि आता इथे आलो आहे. हे डान्सची प्रॅक्टिस वगैरे करतात, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढतात. मगापासून चालूच आहे, तिकडे काढून झाले, आता इकडे आलो आहे. आणि किरण पण आला आहे मगाशीच. बाबू दाखव, उडव. संपलं.
आता आज गुरुवार आहे आणि मठातसुद्धा जायचं होतं, पण काही कारणामुळे इथे लेट झाला. म्हणजे हे लोक व्हिडिओ वगैरे काढत बसले, तर जाता आलं नाही मठात. तर कृषिकाने मला सांगितलं, मम्मी इथे स्वामी बाबा आहेत. तर या झाडाच्या पाठी स्वामींची मूर्ती आहे बघा. तुला कसे काय दिसले सोनू? कसे काय बघितलेस? स्वामी बाबा आहेत की नाही? हां बघ, ते स्वतः आपल्याला मठातून इकडे भेटायला आले बघ. मस्त ना, छान छान. इथे झाडामध्ये कोणीतरी स्वामींची मूर्ती ठेवली, पण मस्त छान दर्शन झालं. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि आता इथून निघतोय, जेवायला जातोय. चला, तर आता इथून निघतोय. थोडा वेळ मस्त छान वाटलं, कारण का खूप कंटाळा आलेला घरी. पण हां स्वामी बाबा दिसले, छान दर्शन झालं ना बाबू. हां, तर छान मस्तपैकी फिरलो. आता इथून निघतो आणि आता जेवायला चाललो आहे. भाऊ काय प्लॅन करतात, परत घरी जायचं आहे. पप्पांकडे पण वेळ भेटलाच जायचं. त्यांच्या गोळ्या मी सांगून ठेवल्यात, ते काका आहेत हॉस्पिटलचे, इथेच त्यांचं मेडिकल आहे, ते घेऊन येणार आहेत. तर भाऊ कसं काय ते नाचून दमले, आता गोळ्या खात आहेत. अजून 2-3 तिने पण लागलेली. गेली ती. अरे हा समोर आणि एक ऑरेंज. अरे कृषिका ब्लॉगिंग नाही आम्हाला खाल्ला ना मग ते तुझं तू सांभाळायचं बाबू. तर एवढे जण टॅक्सीने कशी जातील? मगाशी पण आम्ही कॅब बुक केलेली, आताही संकेत दादांनी रिटर्न फेकून दे. रिटर्न तिथं ना तू चल. मगाशी पण संकेत दादांनी रिटर्न कॅब बुक केली. चल चला, बसले सर्व. तर आत्ताच उतरलो आम्ही आणि हा आमचा बेड आहे. ही बेडवाली गाडी आहे, हीच घेऊन किरण कामाला जातो रोज. ह्या माणसाचं मेन काम हे आहे आणि सगळ्यांना वाटलं आम्ही व्हिडिओमधून पैसे कमवतो नाही, ह्याच्यावर आमचं पोट चालतं. सगळं जे काय ते अर्बन कंपनी आहे. आणि जवळजवळ या बेडचं वजन आहे ना, माझ्या वजन एवढं आहे, तेवढं तो उचलत असतो रोज. त्यांचं काय मध्ये. चलो, असे झोपून दे ना हिला याच्यावरनं. चलो, तर आत्ताच आम्ही फिरून वगैरे आलो आणि आता जेवायला आलो बाहेर. खूप वर्षाआधी यायचो आम्ही इथे, आता खूप महिन्यांनी तर वर्षांनी चालू. चला, तर आमचं जेवण आलं आहे आत्ताच आणि आता जेवायची सुरुवात करतो. तर आता इथून जेवलं वगैरे आणि निघतोय. लवकर या घरी रात्री. चला चल, निघ तू पण. तो येणारच नाही. चुनावट्टी. तर आत्ता जेवून झालंय, टॅक्सी पण पटकन भेटली आणि किरणकडे बेडवाली गाडी आहे, त्यामुळे त्याच्यावर बसता येणार नाही मला. तर मी आणि कृषिका टॅक्सीने चाललो, बाकीचे गेले मरीन्सला. चला, तर टॅक्सीने चुनापट्टीत पोचलो आणि पप्पांच्या टॅबलेट ज्या काकांना आणायला सांगितलेल्या सोमवारवरून त्यांनी आणल्यात, आता तेच घ्यायला आले डायरेक्ट इथे. आपके पास पैसे देने के लिए बोला है? हां, थँक्यू. तर आत्ताच बाहेरून आलो, चेंज वगैरे केलं, बाहेरूनच जेवून आलो. आणि आज एक अशी गोष्ट घडली की आम्हाला मठात जायचं होतं, पण वेळ मिळाला नाही. हे रील्स वगैरे शूट करत बसले, त्यामुळे लेट झाला. असं म्हणतात देवासाठी आपण वेळ काढला की देव आपल्यासाठी वेळ काढतो, पण आज देवाने स्वतःहून वेळ काढला आणि एकदम शॉक झाली की झाडाच्या पाठी स्वामींची मूर्ती होती. बरं वाटलं खूप. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.